कर्नाटकची राजधानी बेंगलुरूमध्ये महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा झाला। 1 मे रोजी महाराष्ट्र दिनानिमित्त कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषद कलबुर्गी यांच्या बेंगलुरू विभागातर्फे आयोजित अभिवाचन उपक्रम 2026 हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवारी दिनांक 3 मे रोजी सायंकाळी 5:30 वाजता मोठ्या उत्साहात पार पडला। कार्यक्रमाचे आयोजन ब्रिगेड लेकफ्रंट क्लब हाऊस व्हाईटफील्ड येथे करण्यात आले होते। या उपक्रमात कविता, गझल, गीत, लेख, लघुकथा आणि भाषण अशा विविध साहित्य प्रकारांचे प्रभावी अभिवाचन सादर करण्यात आले। सहभागी साहित्यिक रसिकांनी आपल्या आवडत्या विषयांवर रंजक, विनोदी तसेच प्रबोधनात्मक सादरीकरण करून उपस्थितांची दाद मिळवली। काही सहभागींनी गीतांना चाल लावून सादरीकरण करत कार्यक्रमात रंगत आणली। कार्यक्रमाला BLF कल्चर टीम आणि मराठी समुदायाचे सहकार्य लाभले। सहभागींसह त्यांच्या कुटुंबियांची उपस्थिती लक्षणीय होती। सर्व सहभागींचा कर्नाटक राज्य मराठी साहित्य परिषदेच्या वतीने प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला। कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणून सागर जोशी यांची मराठीतून सादर झालेली स्टँड अप कॉमेडी प्रेक्षकांना खळखळून हसवून गेली। त्यांच्या विनोदी शैलीला उपस्थितांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती। एकूणच मराठी भाषा आणि साहित्याचा उत्सव साजरा करण्यात आला। हा उपक्रम बेंगलुरूमध्ये यशस्वीरित्या संपन्न झाला। यावेळी डॉक्टर राजेंद्र पडतुळे व लीना पेंढारकर यांनी हास्य कलाकार सागर जोशी यांना मानाची शाल घातली व करामसाब बेंगलुरू विभाग अध्यक्षा दीपाली वझे यांनी त्यांचेच व्यंगचित्र भेट देऊन स्वागत सत्कार केला। यावेळी डॉक्टर नम्रता कुलकर्णी, डॉक्टर VT मास्ते, ऋषिकेश मोघे, डॉक्टर महेश वझे, सुषमा सहस्रभोजी, निमिषा जोशीसह अनेक साहित्यिक व साहित्य रसिक उपस्थित होते।